आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक हिंदू साहेबांना नाही समजले गीता, वेद, पुराण. विषय जैन धर्माचा विकास इतिहास. तीर्थंकर ऋषभदेव याची जीवन घटना. तीर्थंकर ऋषभदेव अंतिम कुलकर म्हणजे महापुरुष नाभिराजचे पुत्र होते. त्यांची माता मरुदेवी होती. ते इक्ष्वाकू वंशीय नाभिराज अयोध्येचे एक लोकप्रिय राजा होते. तरुण झाल्यावर नाभिराज याने ऋषभदेव याचा विवाह सुनंदा व सुमंगला यांच्याबरोबर करून दिला. सुनंदाने तेजस्वी पुत्र बाहुबली आणि कन्या सुंदरी हिला जन्म दिला. तसेच सुमंगलाने भरतसहित 99 पुत्रांना आणि ब्राह्मी कन्येला जन्म दिला. वेळ आल्यावर ऋषभदेव यांनी भरत याला अयोध्येचा, बाहुबली याला तक्षशिलेचा व उर्वरित युवराजांना त्यांच्या योग्यतेनुसार राज्य सोपवून संसाराचा त्याग केला आणि दीक्षा घेऊन साधनेत मग्न झाले. साधना कालावधीत ओंजळभर पाणी पिणारे ऋषभदेव 1 वर्षापर्यंत निराहार राहिले. नंतर बाहुबलीचे नातू श्रेयांसकुमार याने उसाचा रस देऊन त्यांची ही निराहार वृत्ती तोडली. निरंतर 1000 वर्षांपर्यंत तपश्चर्या करणाऱ्या मुनी ऋषभदेव याने शेवटी केवल ज्ञान म्हणजे पूर्ण ज्ञान प्राप्त केले आणि धर्मदीक्षा देण्यास प्रारंभ केला. प्रथम धर्मदीक्षा भरत याचा पुत्र मरीची याला दिली, जे नंतर 24वे तीर्थंकर महावीर बनले. प्रमाणासाठी जैन संस्कृती कोशाचे मुख्य पान तसेच पान नंबर 175 ते 177च्या छायाप्रती याच पुस्तकात दिल्या आहेत, ज्या आपण पाहू शकता.